रेटमुळे थांबलेला आहे। या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी शासनाकडे लक्ष वेधू इच्छितो की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सूचना केल्यानंतरही मला वाटतं त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर ती अंमलबजावणी लवकर व्हावी आणि 2368 गाळ्याच्या व्यापाऱ्यांना न्याय मिळावा ही एक विनंती आहे। अध्यक्ष महोदय, दुसरा विषय, जळगाव महापालिका केंद्रवाला जे धोरण आहे, फेरीवाला धोरण, त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। आणि तिसरं, कर्मचाऱ्याची संख्या कमी असल्यामुळे तिथे कर्मचाऱ्याची भरती होणे खूप गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, या सर्व 2368 गाळेधारक 2012 पासून हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे मला वाटतं शासनाकडे त्यांची अपेक्षा आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब आले त्यावेळेला आपण त्यांना प्रत्येक निवडणुकीला आश्वासन दिलं की तुमचं 100% काम होईल। आणि अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो की आपण शासनाने याची दखल घेऊन त्यांना व्यापाऱ्यांना न्याय द्यावा एवढी विनंती। धन्यवाद अध्यक्ष महोदय। सन्माननीय सदस्य सत्यजित देशमुख महोदय, सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षेचे आयोजन करण्याबाबत सुप्रीम कोर्टानं 53 वर्षे वयापर्यंतच्या शिक्षकांना सप्टेंबर 2028 पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केलेले आहे। त्याशिवाय सेवाज्येष्ठता पदोन्नती होणार नाही अशा पद्धतीचा दंडक आहे। यामुळे राज्यामध्ये सुमारे 2,72,000 शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या विवंचनेत आहेत। काही शिक्षक हे दुर्गम भागात वर्षानुवर्षे ज्ञानदानाचे काम करीत असतात। तसेच शिक्षकांना शालेय अध्यापनाबरोबरच जनगणना, निवडणुका, BLOचे कार्य या असणाऱ्या अशा अनेक महत्त्वाच्या शालाबाह्य शासकीय कामांमध्ये सहभाग घ्यावा लागतो। टीईटी उत्तीर्ण होणे सक्तीचे केल्याने हे शिक्षक बांधव मानसिक तणावाखाली आहेत, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कामावरती याचा परिणाम होत आहे। राज्य शासनाने तामिळनाडू व उत्तर प्रदेश या राज्यांप्रमाणे सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षेचे आयोजन करावे आणि या परीक्षेमध्ये शालेय अभ्यासक्रमावर आधारित नवीन घटकांचा समावेश करावा अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करीत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शैक्षणिक संघटनांनी, शिक्षक संघटनांनी अशा पद्धतीची एकमुखी मागणी केलेली आहे आणि RTA कायदा जो आपला 2009 साली लागू झालेला आहे, तो लागू झाल्याच्या अगोदर ज्या शिक्षकांची नेमणूक झालेली आहे त्या शिक्षकांना या टीईटी परीक्षेतनं वगळावे अशा पद्धतीची सुद्धा ह्या सर्व संघटनांची मागणी आहे। तरी आपल्या सरकारनं ह्या संदर्भातला सकारात्मक निर्णय घ्यावा आणि उत्तर प्रदेश त्याचबरोबर आपल्या असणारं तामिळनाडू सरकार आहे त्याप्रमाणे शिक्षकांसाठी सेपरेट टीईटीच्या संदर्भातली परीक्षा घ्यावी। चला, धन्यवाद। सन्माननीय सदस्य श्री शांताराम मोरे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माझा भिवंडी ग्रामीण विधान मतदारसंघांतर्गत गट ग्रामपंचायत कुक्षमधील भुईरगाव तालुका भिवंडी येथील भूमापक क्रमांक 11 व 12 मधील एकूण क्षेत्र 2 हेक्टर 33,70 चौरस मीटर आकारपडीत जमीन भोगवटदार वर्ग 2 असताना देखील महसूल विभागाने साई सुदर्शन रिएलिटी LLP कंपनीच्या नावे सातबारा व नोंद केलेली आहे। माहे 2026 मध्ये निदर्शनास आले असून सातबारा उतार्यातील इतर अधिकार सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरित बंदी अशा स्पष्ट नोंद फेरफार क्रमांक 1/4/28 दिनांक 27/11/24 रोजी स्थानिक मंडळ अधिकारी यांनी दिनांक 11/12/24 तांत्रिक कारणास्तव मंजूर असताना देखील सदर जमीन साई सद्गुरू रिएलिटीच्या नावे करून प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे। सदर फेरफार सातबारा सरकारी नोंद असलेल्या जमीन वाणिज्य व गोदाम बांधकामासाठी स्थानिक मंडळ अधिकारी यांनी प्रयोजन कमी देण्यात येत 2017च्या शासन निर्णय विहित कालावधी विकसित न केलेल्या अधिमूल्य आकार मुदतवाढ घेणे बंधनकारक असताना कोणतीही परवानगी नसताना स्थानिक मंडळ अधिकाऱ्यांनी व महसूल शासनाने सदर जमीन विकासाच्या नावे केले असणे सदर प्रकरणी मोठा गैरप्रकार, भ्रष्टाचार तसेच आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे निदर्शनास आले असणे सदर जमीन अधिकारी नसताना मंडळ अधिकारी यांनी विकासाला देणे जमिनीवर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय विद्यालय, क्रीडांगण असे
प्रयोजन करता येत असताना देखील विकासकाला लाभ मिळेल अशा दृष्टीने मंडळ अधिकाऱ्याने भ्रष्टाचार करणे सदर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून फेरफार 1/4/28 नामंजूर असताना देखील 7/12वरील नोंद त्वरित रद्द करून सदर जमीन शासन जमा करण्यात यावी असे सदर प्रकरणी गैरप्रकार भ्रष्टाचार आर्थिक देवाणघेवाण करून विकासकाला लाभ देण्याच्या अनुषंगाने कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांची निलंबनाची कारणाबाबत शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करत आहे. चला, सन्माननीय सदस्य श्री किसन मानखेडे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. मला औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल. अध्यक्ष महोदय, माझा विषय आहे ऊर्जा विभाग किंवा महावितरण विभागाशी संबंधित आहे. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावामध्ये खंडित झालेला विद्युत पुरवठा 24 तास ह्या ठिकाणी पुरवत होत नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये पेनगंगा अभयारण्य आहे, बंदी भाग आहे, जिथं की संपूर्ण जंगल भाग असतोय. भवानी, वालतूर, कोर्टा, डोंगरगाव, जेवली, दराटी, सोंदाबी, गाडी, बोरी, थेरडी असो ही दगडथर असो का अन्य गावे असो, त्या ठिकाणी वाघ, बिबक, अस्वल, हिंस्त्र प्राणी असतात. महोदय, मागील 22/2/2026 रोजी माननीय सरपंच उत्तमराव खराटे यांच्यावर अस्वलाचा हल्ला झाला होता, प्राणघातक हल्ला झाला होता, त्याच्यातून ते बचावले. एवढंच नव्हे तर 16/6/2026ला शिवाजी खराटेवर सुद्धा हल्ला झाला. अध्यक्ष महोदय, बंदी भागामध्ये 24 तास त्या ठिकाणी लाईन राहत नाही, विद्युत राहत नाही. वास्तविक पाहता अनेक नागरिक असो किंवा आम्ही लोकप्रतिनिधी असो तर अधिकाऱ्यांना फोन केला तर उचलत सुद्धा नाहीत, प्रत्युत्तर सुद्धा देत नाहीत आणि 24 तास त्या ठिकाणी लाईन बंद असते. अध्यक्ष महोदय, या ढिसाळलेल्या कारभाराला कार्यकारी अभियंत्याला जबाबदार धरण्यात. कारण अध्यक्ष महोदय, 15 जून 2026 रोजी आम्ही नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन 2026ची मान्सूनपूर्व बैठक घेतली. त्या बैठकीला कार्यकारी अभियंता नाही, उपविभागीय अभियंता नाही, कनिष्ठ अभियंता नाही, या विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाही. वास्तविक पाहता त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाहीत. म्हणून या ढिसाळलेल्या कारभाराला जबाबदार धरून कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर अनेक गावामध्ये स्मार्ट मीटर बसवत आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय, पण बिल त्या ठिकाणी दुप्पट, तिप्पट, 4पट येत आहे. माझी विनंती आहे की ज्यांचे मीटर चांगले आहेत त्यांचे मीटर बदलण्यात येऊ नये आणि ज्यांचे मीटर काही खराब असतील तर त्यांचे बदलण्यात काही हरकत नाही. माझी विनंती आहे की आग्रहास्तव मीटर बदलण्यात येऊ नये. मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. रोहित पवार आहेत का? नाही. सन्मान्य सदस्य श्री मनोज जामसुतकर. अध्यक्ष महोदय, औचित्याचा मुद्दा सूचना क्रमांक 56च्या द्वारे या ठिकाणी मी बोलायला उभा आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाच्या लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार मुंबई महानगरपालिका सर्व सफाई कामगार तसेच घाणीशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारसा हक्क योजना लागू करावी अशी मागणी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडे मे 2026 मध्ये व तत्पूर्वी अनेक वेळेला केलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 24 फेब्रुवारी 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय, निमशासकीय व महानगरपालिका तसेच विविध स्वायत्त संस्थांमधील शौचालय, मलनिस्सरण व्यवस्था, ड्रेनेज, नाली, गटार, रुग्णालयाची स्वच्छता, शवविच्छेदनगृह आणि साफसफाईची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सफाई कामगार म्हणून नव्याने परिभाषित केलेले आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेतील मलनिस्सारण, मुख्य मलनिस्सारण, बाजार, स्मशानभूमी, सार्वजनिक आरोग्य विभाग, वाहन स्वच्छता तसेच तत्सम घाणीशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सफाई कामगार घोषित करून त्यांना लाडपागे समितीच्या वारसा हक्काच्या शिफारशी लागू कराव्यात अशी मागणी संघटनेने अनेकदा केलेली आहे. या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त व सामान्य प्रशासन यांच्या दालनात बैठक घेऊन संबंधित प्रवर्गाची यादी कामगार अधिकारी यांना प्रशासनाला देण्यात आली आहे. तथापि सामान्य प्रशासन विभाग आणि प्रमुख कामगार अधिकारी खात्याकडून जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप सातत्याने संघटनेकडून होत आहे. शासनाने सदर प्रकरणी हस्तक्षेप करून सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क देण्याची योजना त्वरित लागू करावी अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करीत आहे. धन्यवाद. सन्मान्य सदस्य श्री सुनील प्रभू.
ऐका 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 बोलतोय. आपल्याला बॅलेटप्रमाणे 25 नावं माननीय अध्यक्षांनी काढले होते. हे 25 या ठिकाणी ऐका हो, 25 नावं या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतरही अनेक लोकांच्या चिठ्ठ्या आलेल्या आहे. पुन्हा 20 नावं या ठिकाणी घेण्यात येत आहेत जे बॅलेटमध्ये आलेले नाही. ऐका ते 20 नावाची यादी इथे आलेली आहे. ऐका, आणि जे राहिले असतील त्यांना उद्या देण्यात येईल. ऐका, जे सर्वांचे पूर्ण 100-125 लोकांचे एका दिवशी होणं शक्य नाही. बाकीचा बिझनेस फार जास्त आहे आजचा. त्यामुळे 20 नावं पुन्हा नव्याने घेत आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा. नाही 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 माननीय अध्यक्षांनी सांगितलेलं आहे अतुलजी. त्यामुळे घेऊन आपल्याला नंतर 5 लक्षवेधी आहे, बाकीची चर्चा आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा अशी विनंती आहे. सन्माननीय सदस्य श्री डॉक्टर नितीन राऊत. अध्यक्ष महोदय, बसा मी बसा. आपला अत्यंत आभारी आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमधील उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक आणि कार्यालयीन सहाय्यक यासारखे हजारो कर्मचारी अत्यंत कठीण व जोखमीच्या परिस्थितीत काम करत आहेत. वादळ, पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात अहोरात्र सेवा देऊनही या कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी मानधनावर 3 वर्षे कंत्राटी स्वरूपात काम करावं लागत आहे. नुकतीच विरार येथे एका 22 वर्षीय विद्युत सहायकाचा कामादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यामुळे या कर्मचाऱ्याच्या सुरक्षा आणि कंत्राटी व्यवस्थेतील अन्यायाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अध्यक्ष महोदय, विशेष म्हणजे उपकेंद्र सहाय्यक पदासाठी भरती होताना आधीच 2 वर्षाचा पूर्वानुभव अनिवार्य आहे. परंतु आता सरकारने चुकीच्या धोरणामुळं या सर्व निवड झालेल्या उमेदवारांना पुन्हा 3 वर्षे कंत्राटी पद्धतीनं राबवून घेणे हे त्यांच्या कौशल्याचा अवमान करणारे आहे. हा 3 वर्षाचा सेवा काळ नियमित सेवेत धरला जात नसल्यामुळं कर्मचाऱ्यांचे ज्येष्ठता, वेतनवाढ आणि पदोन्नती अशा सेवाविषयक लाभांचे मोठे नुकसान होत आहे आणि त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अध्यक्ष महोदय, या परिस्थितीवर तोडगा म्हणून शासनानं त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अनुभवी उपकेंद्र सहाय्यक कर्मचाऱ्यांना थेट नियमित सेवेत सामावून घेणे, इतर सहाय्यक संवर्गाची कंत्राटी अट 3 वर्षावरून 1 वर्ष करणे आणि सर्व कर्मचाऱ्यांचा कंत्राटी सेवाकाळ नियमित सेवेत ग्राह्य धरून त्यांना सर्व सेवा लाभ मंजूर करणे या प्रमुख मागण्यांचा शासनानं त्वरित विचार करावा, निर्णय करावा अशी औचित्य मुद्द्याद्वारे मी या ठिकाणी विनंती करीत आहे. अध्यक्ष, सर्वांना सूचना आहे की त्यांनी 1 मिनिटाच्या आत हा मुद्दा मांडला पाहिजे. बाकीचा बिझनेस बाकी आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की काही लोकांनी वाचून जे वाचून आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लोक भाषण करतात आहे. याची कृपया करून एकच विषय मांडावा आणि तो 1 मिनिटाच्या आत मांडावा एवढी विनंती. सन्माननीय सदस्य स्नेहा दुबे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आज महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित अशा अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी औचित्याच्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छिते. अध्यक्ष महोदय, सध्या शिक्षण हक्क कायदा हा 6 ते 14 वर्षे वयोगटापुरतीच मर्यादित आहे. 14 वर्ष म्हणजे इयत्ता 8वी. अध्यक्ष महोदय, मात्र आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ 10वी पर्यंत नव्हे तर 12वी पर्यंतचं शिक्षण हे अत्यावश्यक झालेलं आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि नीती आयोगानेही 18 वर्षापर्यंत शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, या माध्यमिक 8वी नंतर 9वी आणि 10वीच्या गळतीमध्ये खूप मोठं हे प्रमाण आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की महाराष्ट्रात 18 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण लागू करण्यासाठी आवश्यक धोरण तयार करावे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या शिफारसी प्रभावी राबवाव्यात अध्यक्ष महोदय. आणि पालघर जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय, कंत्राटी शिक्षकांच्या वेतनाच्या वादामुळे 9वी 10वीचे वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तर यावर तातडीने तोडगा काढून अध्यक्ष महोदय हे वर्ग सुरू राहतील ह्याची निश्चिती करावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री अबू आजमी जी. अध्यक्ष महोदय, मैं औचित्य के मुद्दे पर से मैं हमेशा इस सदन में मैंने नशे के खिलाफ आवाज उठाई है, मगर इस पर कोई ठोस कार्रवाई नहीं हुई. अध्यक्ष महोदय, पूरे मुंबई में और खास तौर से मेरे विभाग में नशे की वजह से दिनों दिन क्राइम बढ़ते जा रहे हैं. पिछले 3 महीनों में इस इलाके में नशे की वजह से हत्याएं हुई, जिसमें मंडाला में सिर्फ सिगरेट न देने की वजह से 25 साल के नौजवान को बेरहमी से हत्या की गई. PMGP कॉलोनी के पास एक सिर्फ टार्च मारने पर
एक व्यक्ति को चाकू घोंप करके उसकी जान ले ली गई। शिवाजी नगर में कमला रमन नगर में 19 साल की बच्ची को दिन दहाड़े गोली मार दी गई। ये सब नशे की वजह से हुआ है। मैं अध्यक्ष महोदय, मेरे विभाग में शिवाजी नगर पुलिस स्टेशन इलाके में बहुत पॉपुलेशन बढ़ चुकी है। 5 नए पुलिस स्टेशन का अनाउंस किया गया है। हमारी मांग है कि जल्द से जल्द शिवाजी नगर पुलिस स्टेशन में जो पुराना पुलिस स्टेशन है वो खाली है, जगह खाली है, और नई जगह पे पुलिस स्टेशन शिफ्ट हो चुका है। वहाँ एक नए और पुलिस स्टेशन को जल्द से जल्द बनाया जाए और जो है पुलिस को तैनात किया जाए सख्ती के साथ। नशे पर कैसे किसी तरह से भी रोक लगना बहुत जरूरी है। अध्यक्ष महोदय, इसको बहुत सीरियस लिया जाए। धन्यवाद। सन्मान्य सदस्य श्री अजय चौधरी। धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचे लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीतील रहिवासी मालमत्तांचा पुनर्विकास प्रकल्प राबविताना महानगरपालिकेच्या प्रचलित धोरणानुसार मंजुरी देण्यात येते. परंतु महानगरपालिकेच्या सदर विषयासंदर्भातील प्रचलित धोरणामध्ये अनेक त्रुटी असून त्यामुळे महानगरपालिकेच्या मालमत्तातील भाडेकरूंची फसवणूक होत असल्याबाबत निदर्शनात येत आहे. महानगरपालिकांच्या मालमत्तांचे पुनर्विकास प्रकल्प राबवताना प्रचलित नियम व धोरणानुसार इमारतीचे बांधकाम आराखडे मंजूर करताना सदर मालमत्तेतील भाडेकरूंच्या गृहनिर्माण संस्थेची मान्यता घेण्यात येते. त्यानुसार संबंधित प्रकल्पातील विकासकाला पुनर्विकासाची परवानगी व त्या संदर्भातील आराखडे मंजूर करण्यात येतात. परंतु पुनर्विकास प्रकल्पादरम्यान संबंधित विकासक मंजूर बांधकाम आराखड्यामध्ये अनेकदा फेरबदल करतात. मंजूर बांधकाम आराखड्यामध्ये फेरबदलाकरता महापालिकेच्या प्रचलित नियमानुसार पुन्हा भाडेकरूंच्या गृहनिर्माण संस्थेची मान्यता घेणे आवश्यक नसल्याने विकासक आपल्या मर्जी व सोयीप्रमाणे स्वतःच्या फायद्याकरता आराखड्यामध्ये फेरबदल करतात. या संदर्भात महापालिकेच्या प्रचलित धोरणांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. म्हणून असे या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी मांडित आहे. सन्मान्य सदस्य आशुतोष काळे आहेत का? हां. पद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अध्यक्ष महोदय, माझी विनंती अशी आहे, आपण जे 20-25 नावं घेणार आहात ते थोडंसं जर सांगून दिलं का हे नावं आहे तर मग आपण आपला मुद्दा मांडणार ना, आपण नाव कसं नाही, ते कोणीतरी बोललं आणि नाही, तुम्ही आपण आपला मुद्दा मांडा. आपली वेळ सुरू झालेली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी जे नवनगर त्या ठिकाणी घोषित केलेले होते, काल परवा त्याचा GR आला आणि ते आता नेमणूक रद्द करून विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अनुसार ते गावं पुन्हा एकदा घेण्यात आलेले आहे. माझ्या कोपरगाव मतदारसंघातील चांदेकसारे, डाऊज खुर्द, कोकमठाण, जेऊर कुंभारी या गावांचा त्या प्राधिकरणाच्या याच्यामध्ये अधिसूचनेमध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. किंवा शेतकऱ्यांमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे का कशा पद्धतीने याचं म्हणजे भूसंपादन होणार, लँड पुलिंग होणार, मोबदला देणार, काय करणार, त्याच्याबद्दलची स्पष्टता शासनाने त्या ठिकाणी करावी. कारण विकासाला कुठल्याही प्रकारचा विरोध कोणाचाही नाही, परंतु शेतकऱ्यांवर कुठेही अन्याय होता कामा नये ही दखल शासनाने त्या ठिकाणी घ्यावी, एवढी विनंती आपल्या मार्फत शासनाला करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्य श्री अमोल खताळ. महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात CRS ऑनलाईन प्रणालीद्वारे जन्म मृत्यू नोंदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी या प्रणालीमुळे संगमनेर तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः 2023 पूर्वीच्या जन्म मृत्यू नोंदीसाठी प्रत्येक प्रकरणात तहसीलदारांच्या स्वतंत्र मंजुरीची अट असल्यामुळे दाखले मिळण्यास मोठा विलंब होत असून नागरिकांची विनाकारण आर्थिक, मानसिक, प्रशासकीय गैरसोय होत आहे. अध्यक्ष महोदय, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच स्थानिक नोंदणी कार्यालयाकडून वारंवार शासनाकडे ही अडचण दूर करण्याची मागणी करूनही आवश्यक ती दखल घेतली जात नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ, शैक्षणिक प्रवेश, वारसा, निवृत्तीवेतन इत्यादी कायदेशीर कामांसाठी गंभीर अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे सन 2023 पूर्वीच्या जन्म मृत्यू नोंदीसाठी असलेली अनावश्यक मंजुरीची अट शिथिल करणे, जिल्हा स्तरावर दाखल्यांना मंजुरी देण्याची सुलभ व्यवस्था निर्माण करणे, CSR पोर्टलमधील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करणे आणि नागरिकांना वेळेत जन्म मृत्यूचे दाखले उपलब्ध करून देणे संबंधित विभागास आवश्यक निर्देश देणे आवश्यक आहे. या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपल्याकडे मागणी करत आहे. धन्यवाद. सन्मान्य सदस्य श्री जया चव्हाण. धन्यवाद अध्यक्ष महोदय.
राज्यातील सुमारे 30,000 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांपैकी बहुतांश शाळांमध्ये मुलींकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2026 मध्ये आरोग्याचा अधिकार हा मूलभूत हक्काचा भाग असल्याचं स्पष्ट करून महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने त्यांना त्यांच्या अवघडलेल्या दिवसांकरिता मोफत बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स तसेच प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध असणे हे आवश्यक असल्याचे स्पष्ट केलेले आहे. काही ठिकाणी मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत, पण त्यांची व्यवस्था एकदम दुर्गम व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे मी ह्या औचित्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे विनंती करत आहे की ह्या गोष्टीकरिता सेपरेट हायजिनिक आणि सेफ असे स्वच्छतागृह मुलींसाठी असावे हे आणि त्यांना सन्मानजनक हेल्दी आणि सेफ एन्व्हायरमेंटमध्ये राहावं ही मूलभूत गरज असल्याने प्रस्तुत औचित्याचा मुद्दा मी उपस्थित करीत आहे. सन्मान्य सदस्य श्री अनंत नर. अध्यक्ष महोदय धन्यवाद. एका औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून एक गंभीर विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये महाकाली येथे शब्बीर निवास असून सदर ठिकाणी गेले 50 ते 60 वर्षापासून खाली आहे, खूप खाली राहत असलेल्या 50 ते 60 वर्षून राहत आहेत. खाली सदर जागा खाजगी असून त्यावर उद्यानाचे आरक्षण आहे. अध्यक्ष महोदय, सदर खाजगी जागेचा भाग त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी भूधारकाची असताना सुद्धा शासनाच्या झोपडपट्टी संरक्षण कायदा 2000 सालापूर्वी असलेल्या झोपड्यांना संरक्षित असताना सुद्धा मालक खोटे कागदपत्र सादर करून त्या ठिकाणी तक्रारी दाखल करतो आणि जवळजवळ 15 ते 18 झोपडीधारकांना त्याने बेघर केलं आहे. अध्यक्ष महोदय, माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या बेघर झालेल्या 18 लोकांना संरक्षण देण्यात यावं. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी CTS नंबर 525B हा त्याचा भाग नसताना सुद्धा त्या ठिकाणी असलेल्या प्रार्थनास्थळाला जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याची सकल चौकशी करून त्याची कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. चला, सन्मान्य सदस्य कैलास पाटील. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्यावर सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. दरवर्षी हजारो तरुण अग्निवीरच्या माध्यमातून आपले संरक्षण दलात सेवा देत असतात. अध्यक्ष महोदय, या वर्षीची पहिली बॅच अग्निवीरची नोव्हेंबर 26 मध्ये सेवामुक्त होते. आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 2839 अग्निवीरांचा त्यात समावेश आहे आणि त्यापैकी फक्त 25% जवानांना उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे परत त्या ठिकाणी सैन्य दलात घेतलं जाणार आहे. परंतु अध्यक्ष महोदय, उर्वरित 75% तरुण म्हणजे जवळपास 2129 तरुणांना सेवेतून मुक्त केलं जाणार आहे. यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. अध्यक्ष महोदय, यासाठी राज्य सरकारनं कर्नल दीपक ठोंगे समिती स्थापना केली होती, परंतु अद्यापपर्यंत या समितीचा अहवाल सादर केलेला नाही. अध्यक्ष महोदय, बाकीच्या राज्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, हरियाणा इतर राज्यांनी अग्निवीरांसाठी 20% समांतर आरक्षण लागू केलेलं आहे. आपल्या राज्यानंही या सेवामुक्त होणाऱ्या अग्निवीरांसाठी समांतर आरक्षण लागू करावं आणि इतर ज्या त्यांच्या योजना आहेत त्यांना पुनर्वसन करण्यासाठी जेवढ्या चांगल्या योजना देता येतील यासाठी सरकारनं काम करावं एवढीच. धन्यवाद. सन्मान्य सदस्य बाबासाहेब देशमुख. महाराज, सांगोला शहरातील विद्यामंदिर प्रशालातील आदर्श शिक्षक स्वर्गीय राजाराम दामोदर डोले वय वर्ष 49 यांचं राष्ट्रीय जनगणना अभियान या अभियानाच्या महत्त्वाचं काम करत असताना उन्हाच्या त्रासामुळे 25 मे 2026 रोजी निधन झालं. तरी शासनाने त्वरित या कुटुंबाला आर्थिक मदत देणं गरजेचं आहे. ही महत्त्वाची बाब आपल्या माध्यमातून शासनासमोर मांडत आहे. धन्यवाद. सन्मान्य सदस्य श्री शंकर जगताप. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्राची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण आणि भविष्यातील पाणी गरजांचा विचार करता शहराच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी पवना बंद जलवाहिनी हा धोरणात्मक प्रकल्प पवना धरण ते निगडी सेक्टर 23 जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान सुमारे 36 किलोमीटर लांबीचा आणि 1800 mm व्यासाची बंद जलवाहिनी उभारण्यासाठी सन 2008 मध्ये सुमारे 397.92 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येणे, तथापि आंदोलन, जमीन संपादनातील अडचणी, प्रशासकीय व तांत्रिक अडथळे तसेच विविध न्यायालयीन व लवाद प्रक्रियेमुळे हा प्रकल्प गेली 15 वर्षाहून अधिक काळ रखडलेला असणे, पवना बंद पाईपलाईन प्रकल्पावर आत्तापर्यंत सुमारे 171 ते 200 कोटी इतका खर्च करण्यात येऊनही
फक्त 4.5 ते 8 किलोमीटरपर्यंतची जलवाहिनीचं काम पूर्ण होणे, सुमारे 28 ते 32 किलोमीटरचे काम अद्याप प्रलंबित असल्यामुळे वाढत्या बांधकामान खर्चा प्रकल्पाची सुधारित अंदाजित रक्कम 1200 ते 1700 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सध्या पवना धरणातून 510 ते 530 MLD पाणी पुरवठा होत असतो. बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाल्यास खुल्या कालव्यातून होणारे बाष्पीभवन, गळती, अनधिकृत पाणी उपसा रोखून अतिरिक्त 100 MLD पाणी उपलब्ध होणार असून वार्षिक अंदाजे 1.29 TMC पाणी बचत होऊन शहराची वाढती लोकसंख्या, भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता सदर प्रकल्पाची सद्यस्थिती, आता खर्च उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासन विहित कालमर्यादा पूर्ण करून शहराच्या दीर्घकालीन जलसुरक्षासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प तातडीत पूर्ण करण्यासाठी विशेष निधी व आवश्यक प्रशासकीय मंजुरी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्याकरता मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याला मांडतो. महोदय, 26 मे आणि 13 जून या 2 दिवशी वसमत मतदारसंघ आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वारं आणि पाऊस झाल्यामुळं त्या विभागातील गिरगाव आणि कुरुंदा विभागातील दाबडी, बागलपार्डी, सोमठाणा, त्याच्यानंतर भोगाव, धानोरा या वेगवेगळ्या अशा सगळ्याच गावामध्ये, कुरुंदा आणि गिरगाव विभागामध्ये आणि कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा विभागामध्ये केळीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर या पुऱ्या वाऱ्यामध्ये तिथं केळीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. विद्युत पोल असतील, तारा असतील, DP असतील, सोलार पंप असतील, हे शेतकऱ्यांचं सगळं तिथं उडून गेलेलं आहे. त्यामुळं या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्या शेतकऱ्यांचं पूर्ण जीवन त्या पिकावर अवलंबून होतं. त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांच्या मुलीचं लग्न असेल, हे सगळं करून वर्ष त्यांना काठावर घालायचं होतं. पण मोठ्या प्रमाणावर या केळीचं नुकसान झालं अध्यक्ष महोदय. त्या संदर्भामध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा 217 शेतकऱ्यांना केळी पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळं फक्त 33 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली. पण आता हेक्टरी यावेळेस त्यांना 4 लाख रुपये मदत मिळावी, ही आपल्या मार्फत मी विनंती करत आहे. सन्मान्य सदस्य नमिता मुंदडा. महिलांना ST मध्ये 50% सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अध्यक्ष महोदय, महिलांना सवलतीसाठी महिला असणे ह्या व्यतिरिक्त कुठलीही पात्रता सिद्ध करण्याची आवश्यकता नसताना स्मार्ट कार्ड सक्तीचे केल्यामुळे अशिक्षित, गरीब, वयोवृद्ध महिलांना अनेक अडचणी निर्माण होत आहे. स्मार्ट कार्ड तयार करून देणाऱ्याकडून या गरिबांना महिलांचे जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी अडवणूक होत असल्याच्या तक्रारी हे 27 फेब्रुवारी 2026 रोजी मी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून निवेदन सुद्धाच्या माध्यमातून दिलेलं की हा निर्णय रद्द करण्यात यावा किंवा यामध्ये शिथिलता आणण्याबाबत परिवहन मंत्र्यांकडे मागणी केलेली. या सक्तीच्या स्मार्ट कार्ड निर्णयामधून महिलांना ओघळण्यासाठी शासनाने कारवाई करावी, यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय मी औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे आज सभागृहासमोर उपस्थित करत आहे. सन्मान्य सदस्य महेश लांडगे. सन्मान्य सदस्य सुमित वानखेडे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघात कारंजा, तालुका कारंजा येथे अध्यक्ष महोदय भरत फायनान्स कंपनी ही या ठिकाणी फायनान्सचं काम करतं, मायक्रो फायनान्सची काम करते अध्यक्ष महोदय. या फायनान्स कंपनीचं तक्रार माझ्याकडे अनेक ग्रामीण महिलांनी दिलेली आहे अध्यक्ष महोदय. या महिलांनी अशी तक्रार दिलेली आहे की या फायनान्स कंपनीकडनं या महिलांनी कर्ज उचललं आणि त्या जेव्हा कर्जाच्या परतफेडसाठी हप्ते त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये भरायचे तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पावती आणि रिसिप्ट दिल्या जायची आणि कालांतराने त्यांना असं कळलं की जे पैसे ते भरायचे त्या कर्ज खात्यात जमाच केले नाही अध्यक्ष महोदय. आणि परस्पर बँकेच्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ते पैसे, या सर्व कष्टकरी महिलांचे पैसे या ठिकाणी त्याचा गैरव्यवहार केलेला आहे अध्यक्ष महोदय. या सर्व महिलांनी या ठिकाणी SP वर्धा यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे, तक्रार सुद्धा दिलेली आहे, माझ्याकडे सुद्धा तक्रार दिली आहे अध्यक्ष महोदय. आणि मी स्वतः SP वर्धा यांना या प्रकरणाची चौकशी करून
ज्यांनी या सर्व पीडित महिलांच्या आर्थिक फसवणूक केलेली आहे त्यांच्याविरुद्ध कारवाई करायची एक पत्रसुद्धा SP वर्धांना दिलेले आहेत, परंतु त्यावर अजून काही कारवाई झालेली नाही. अध्यक्ष महोदय, मी या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधू इच्छितो. आपण या संदर्भात शासनाने SP वर्धा यांना कारवाई आणि चौकशी करण्याचे आदेश द्यावे ही विनंती. मनीषा चौधरी. अध्यक्ष महोदय धन्यवाद. औचित्याच्या मुद्द्यामार्फत मी सरकारचं लक्ष वेधू इच्छिते की मुंबईतील एकसर पाखाडी नायतोडी मस्जिद एकसर बोरिवली पश्चिम येथील नोंदणीकृत वक्फ संस्थेमध्ये गेल्या 28 वर्षापासून व्यवस्थापन समितीची लोकशाही पद्धतीने निवडणूक झालेली नसणे, त्यामुळे सामान्य सभासदांना त्यांच्या कायदेशीर अधिकारापासून वंचित राहावे लागत असणे, दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने दोन्ही समित्या रद्द करून मॉडर्न स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर कोणतीही नोटीस किंवा सुनावणी न देता डिसेंबर 2024 मध्ये एकतर्फी पद्धतीने विरोधी पक्षाची समिती मंजूर करण्यात येणे, हरकतीनुसार बोर्डाने मार्च 2025 मध्ये स्वतःची प्रक्रियात्मक चूक मान्य करून दुरुस्त आदेश करेक्शन ऑर्डर जारी केली असणे, तथापि वक्फ ट्रिब्युनल 25 जून 2026 रोजी संपूर्ण कारवाई रद्द करून वक्फ अधिनियमाचा कलम 52, 54, 64 अन्वये नव्याने प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात येणे, तसेच संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकतेचा अभाव, लेखापरीक्षण न होणे, आर्थिक अनियमिततेचा तक्रारी गंभीर असणे, या प्रकरणी स्वतंत्र चौकशी, विशेष लेखापरीक्षण करून दोषींवर कारवाई करणे, तसंच लोकशाही पद्धतीने तातडीने निवडणूक घेण्यासाठी शासन करवायची कारवाई म्हणून मी औचित्याचा मुद्दा मांडत आहे. सन्मान्य सदस्य सुलभा गायकवाड. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे या बाबींकडे शासनाचे लक्ष वेधू इच्छिते. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील बुद्धभूमीच्या जागेचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रबलित असून बुद्धभूमी वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने आंदोलने, उपोषणे आणि मोर्चे काढले जात आहेत. माझी शासनाला मागणी आहे की बौद्धभूमीच्या जागेच्या प्रश्नावर शासनाने सकारात्मक विचार करून त्यांना न्याय द्यावा. तसेच अध्यक्ष महोदय, मलंगड परिसरातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न विचारात घेता मोजे ढोके आंबे येथील सर्वे नंबर 6 मधील गुलचरणीची मोकळी शासकीय जागा रुग्णालयासाठी तातडीने अधिकृत करण्यात यावी. तसेच मांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीय श्रीवर्धन करून तेथे अद्ययावत नवीन ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी शासकीय मंजुरी देऊन त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा ही आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. हेमंत रासने. अध्यक्ष महोदय, लोकमान्य टिळकांनी पुण्यात सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आज 140 देशांमध्ये साजरा केला जातो. गेल्या वर्षी राज्य शासनाने राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सवाला दर्जा दिला. तसेच पुण्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन शासनाने पुण्याच्या सांस्कृतिक व धार्मिक वारशाचा सन्मान केला. या दोन्ही निर्णयाबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस यांचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षी